श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला कितपत मिळणार आहे? करिअरमध्ये प्रगतीची नवीन संधी मिळेल का? व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होईल का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील की काही मतभेद निर्माण होतील? प्रेमसंबंध अधिक दृढ होतील का? विद्यार्थ्यांना यश मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? ग्रहांची कृपा तुमच्या आयुष्याला कोणते नवीन वळण देणार आहे? चला जाणून घेऊया या आठवड्यात तूळ राशीच्या व्यक्तींसाठी सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संतुलन, सकारात्मक बदल आणि प्रगतीचा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेले संभ्रम हळूहळू दूर होतील आणि महत्त्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घेता येतील. तुमच्या सौम्य स्वभावामुळे आणि समजूतदार वागण्यामुळे अनेक लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात, पण त्या यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता तुमच्यात असेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत, मात्र खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. या आठवड्यात नवीन ओळखी आणि महत्त्वाचे संपर्क भविष्यातील प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील. संयम, नम्रता आणि योग्य वेळेवर घेतलेले निर्णय तुम्हाला अपेक्षित यश मिळवून देतील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा आशादायक ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील अचूकता, शिस्त आणि जबाबदारीची भावना यामुळे कार्यालयात तुमचा सन्मान वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात तुमची निवड होऊ शकते आणि त्यातून भविष्यात मोठ्या संधी निर्माण होतील. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारीबाबत सकारात्मक घडामोडी घडू शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठ्या ऑर्डर्स आणि नवीन भागीदारीचे प्रस्ताव मिळू शकतात. व्यापार विस्ताराचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. मात्र कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक तपासा. सहकाऱ्यांशी मतभेद टाळा आणि संवाद नेहमी सकारात्मक ठेवा. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन स्वीकारल्यास मोठ्या अडचणी सहज दूर होतील. आठवड्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि भविष्यासाठी नवीन दिशा मिळाल्याचं समाधान वाटेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा एखादा रखडलेला व्यवहार पूर्ण होऊ शकतो. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत. मात्र उत्पन्न वाढले म्हणून अनावश्यक खर्च करू नका. घरासाठी किंवा कुटुंबासाठी काही महत्त्वाच्या वस्तूंवर खर्च करावा लागू शकतो. बचत वाढवण्याचा प्रयत्न करा आणि भविष्यातील आर्थिक नियोजनावर भर द्या. शेअर बाजार किंवा इतर जोखमीच्या गुंतवणुकीत घाई टाळा. अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानंतरच मोठी गुंतवणूक करा. कर्ज फेडण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची नीट तपासणी करा. आठवड्याच्या शेवटी एखादा अनपेक्षित आर्थिक लाभ, बोनस किंवा भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. योग्य नियोजनामुळे आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी, प्रेमळ आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्य तुमच्या प्रत्येक निर्णयात साथ देतील. जोडीदारासोबतचा संवाद अधिक खुला होईल आणि नात्यातील जुने गैरसमज दूर होतील. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते किंवा आनंदाचा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. मुलांच्या प्रगतीमुळे मनाला आनंद मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. नातेवाईकांच्या भेटीमुळे घरात उत्साहाचे वातावरण राहील. मात्र छोट्या गोष्टींवरून वाद वाढू देऊ नका. प्रत्येक सदस्याच्या भावनांचा आदर करा आणि त्यांच्या मतालाही महत्त्व द्या. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक शांतता मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादा छोटा प्रवास किंवा कौटुंबिक समारंभ आनंददायी ठरेल. घरातील एकोपा आणि प्रेमामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ आणि आनंददायी ठरू शकतो. जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल. अनेक दिवसांपासून मनात दडवून ठेवलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे आणि ती पुढे गंभीर नात्यात बदलू शकते. काही जणांच्या नात्याला कुटुंबाची संमती मिळू शकते. जोडीदारावर संशय घेणे किंवा रागाच्या भरात कठोर बोलणे टाळा. एकमेकांना वेळ द्या आणि एकमेकांच्या स्वप्नांना साथ द्या. एखादा छोटा सरप्राईज, भेटवस्तू किंवा एकत्र घालवलेला वेळ नात्यातील गोडवा वाढवेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नाते अधिक दृढ होईल. आठवड्याच्या शेवटी एखादा संस्मरणीय क्षण तुमच्या नात्यात आनंद आणि समाधान वाढवेल. विश्वास, प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणा हेच तुमच्या नात्याचे खरे बळ ठरेल. शिक्षण.
विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा ठरेल. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा लाभदायक ठरेल. नियमित अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढेल. गट अभ्यासातून नवीन माहिती आणि प्रेरणा मिळेल. मोबाईल आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे टाळा. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी चांगल्या निकालाची किंवा कौतुकाची बातमी मिळू शकते. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळाल्यास ती नक्की स्वीकारा. सातत्यपूर्ण प्रयत्न, शिस्त आणि सकारात्मक विचार यामुळे भविष्यातील यशाचा मजबूत पाया तयार होईल. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, पण दिनचर्येत शिस्त ठेवणे आवश्यक आहे. कामाच्या ताणामुळे थकवा किंवा मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. वेळेवर झोप घेणे आणि संतुलित आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे राहील. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी तेलकट आणि मसालेदार पदार्थ कमी खा. योग, प्राणायाम आणि ध्यान केल्यास मानसिक शांतता मिळेल. सकाळी चालण्याची सवय लावा. भरपूर पाणी प्या आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आवश्यक वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. काम आणि विश्रांती यामध्ये योग्य समतोल ठेवा. आठवड्याच्या शेवटी शरीरात ऊर्जा, स्फूर्ती आणि मानसिक समाधान जाणवेल. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणासाठी प्रवासाचा योग आहे. हा प्रवास भविष्यात फायदेशीर ठरेल आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींशी ओळख करून देईल. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. एखाद्या शुभकार्याचे निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांची भेट होऊन जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा आणि वाहतुकीचे नियम पाळा. प्रवासादरम्यान महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळाल्यामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नवीन ओळखी भविष्यात करिअर आणि व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. उपाय. दररोज माता महालक्ष्मीची पूजा करा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शुक्रवारी पांढरी मिठाई किंवा खीर देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करा. गरजू व्यक्तींना तांदूळ, साखर किंवा पांढरे वस्त्र दान करा. शक्य असल्यास शुक्रवारी सुहासिनी महिलांना हळद-कुंकू अर्पण करा. कोणाशीही कटू शब्दांत बोलणे टाळा आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागा. एकूण तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगती, संतुलन आणि समाधान देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि यशाच्या संधी मिळतील, तर व्यवसायात आर्थिक लाभ आणि विस्ताराचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती सुधारेल आणि योग्य नियोजनामुळे भविष्यातील सुरक्षितता वाढेल. कुटुंबातील वातावरण प्रेमळ आणि आनंदी राहील, तर प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे समाधानकारक फळ मिळेल आणि आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या पाळल्यास आठवडा उत्साहपूर्ण जाईल. या आठवड्यात तुमचा संयम, समजूतदारपणा आणि योग्य निर्णयक्षमता अनेक अडथळे दूर करण्यास मदत करेल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, आर्थिक लाभ, सन्मान किंवा नवीन संधी मिळाल्यामुळे आत्मविश्वास आणखी वाढेल. श्रद्धेने दिलेले उपाय केल्यास ग्रहांची कृपा अधिक अनुकूल राहील आणि पुढील काळातही यश, आनंद आणि स्थैर्याची वाट अधिक सुकर होईल. धन्यवाद.